नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज आपण एक महत्त्वपूर्ण माहिती पाहणार आहोत, कारण पीएम किसान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत, जे शेतकरी बांधव आहेत, त्यांच्यासाठी खूप आनंदाची बातमी आहे। कारण 19वा हप्ता म्हणजे पुढील हप्ता जो आहे त्याचे वितरित करण्याची तारीख जाहीर केली आहे, जी केंद्र सरकारद्वारे जाहीर करण्यात आली आहे। ही जी वेबसाईट आहे त्यावरती सांगण्यात आले आहे की 24 फेब्रुवारी 2025 रोजी पीएम किसान योजनेअंतर्गत जे लाभार्थी आहेत त्यांना पुढील हप्ता मिळणार आहे। तर काय माहिती आहे ते संपूर्ण पाहून घेऊया। पीएम मोदी विल डिजिटली ट्रान्सफर द 19th इन्स्टॉलमेंट टू 9.7 करोड पीएम किसान बेनिफिशरीज। म्हणजेच पीएम मोदी विल डिजिटली ट्रान्सफर जे 19वा हप्ता आहे 9.7 करोड पीएम किसान जे बेनिफिशरीज असणार आहे, जे लाभार्थी आहे त्यांना 24 फेब्रुवारी 2025 रोजी इथे पैसे वितरित करण्यात येणार आहे। तुमच्या खात्यामध्ये 24 फेब्रुवारी 2025 रोजी सर्व पैसे येणार आहे अशी माहिती देण्यात आली आहे। तर हे बांधव, हे जे पैसे आहेत तर कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत, तर ज्यांनी रजिस्टर्ड केलेले आहेत, जे जुने लाभार्थी असणार आहे त्यांना नक्कीच हे पैसे येणार आहेत, व ज्यांनी नवीन नोंदणी केलेली आहेत त्यांना सुद्धा पुढील हप्ता येणार आहे। पण 19वा हप्ता येणार नाही, कारण इथे जो ID कार्ड सांगितलेले होते ते ID कार्ड बंधनकारक असणार आहे। त्यामुळे या हप्त्याचे पैसे 19वा हप्ता जे जुने शेतकरी असणार आहे, ज्यांनी जुने रजिस्टर केलेले आहेत, जे पीएम किसान योजनेला इथे रजिस्टर केलेलं आहे त्यांना नक्कीच हा हप्ता मिळणार आहे। पण जे नवीन नोंदणीधारक आहेत, ज्यांनी शेतकऱ्यांनी नवीन नोंदणी केली आहे त्यांना जे ID कार्ड सांगितले होते ते बंधनकारक असणार आहे। ते नवीन काढल्यानंतरच पुढील हप्त्यापासून पैसे वितरित मिळणार आहे। आता तुम्हाला DBT वगैरे चेक करायचं असेल तर तुम्ही ही जी वेबसाईट आहे तिथे नक्कीच चेक करू शकता। PFMS वेबसाईट आहे, तिथे जाऊन पेमेंट स्टेटसवरती क्लिक केल्यानंतर DBT स्टेटस ऑफ बेनिफिशरी अँड पेमेंट डिटेल्स हे चेक करू शकता। यासाठी तुम्हाला इथे कॅटेगरी सिलेक्ट करायचं आहे की पीएम किसान। त्यानंतर तुम्हाला सर्व जे प्रोसेस आहे करायचं आहे, DBT स्टेटस, ॲप्लिकेशन ID, किंवा बेनिफिशरी कोड टाकायचा आहे व तुम्ही इथे DBT स्टेटस चेक करू शकणार आहात। त्यानंतर इथे तुमचं स्टेटस चेक करण्यासाठी जी पीएम किसानची जी ऑफिशियल वेबसाईट आहे त्याच्यावरती जाऊन तुमचं स्टेटस सुद्धा तुम्ही इथे चेक करू शकता। इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर टाकायचा आहे। रजिस्ट्रेशन नंबर माहिती नसेल तर नो युअर रजिस्ट्रेशन नंबरवरती क्लिक करू शकता। तुमचा मोबाईल नंबर कॅप्चा एक टाकल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती इथे रजिस्ट्रेशन नंबर येऊ शकता। खूप इम्पॉर्टंट माहिती आहे, खूप महत्त्वपूर्ण माहिती आहे, शेतकऱ्यांसाठी अतिशय आनंदाची माहिती आहे, कारण 24 फेब्रुवारी 2025 पर्यंत तुमचे पैसे वितरित करण्यात येणार आहे। आता फार्मर ID कार्डने बंधनकारक असणार आहे, जी नवीन रजिस्ट्रेशन केलेले शेतकरी बांधव आहे त्यांच्यासाठी, व जुने आहेत त्यांना हा हप्ता मिळणार आहे। पण पुढे जाऊन तुम्हाला सुद्धा हा UID कार्ड काढावे लागणार आहे व पुढे तुम्हाला पुढचे जे हप्ते मिळणार आहे ते हे बंधनकारक असणार आहे, तुमच्या फार्मर ID। लक्षात घ्या शेतकरी बांधवांनो, फार्मर ID काढून घ्या आणि पुढील हप्त्याचा सुद्धा तुम्हाला नक्कीच लाभ मिळणार आहे। आपल्या चॅनलवरती खूप महत्त्वपूर्ण माहिती असते, सो नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा व या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा। धन्यवाद।